आहे आता सोनवणे सरांची साथ, आई वडील बनून आता तेच आहेत माझ्या मागं. माझं नाव प्रणिता शालिग्राम कुमावत. मी गरुड झेपमध्ये माझा सगळा संपूर्ण प्रवास सांगते, कसा मी खरतर जीवनाची सुरुवातच गरुड झेपमधून केली. त्याच दिवशी परत हॉस्पिटलला रिझल्ट लागला. रिझल्ट सांगायला कोण नव्हतं. ज्या दिवशी 13 एप्रिलला माझा रिझल्ट लागला, 13 एप्रिलला सकाळीच वडिलांना ICUला घेऊन गेले. श्वास घ्यायला त्रास होत होता. मग ICUला नेलं. डॉक्टरांनी फोन केला सकाळी पहाटे 4 वाजता, म्हणे व्हेंटिलेटर लावावं लागेल. घरी फोन करून सांगितलं, म्हणे लावू देत म्हणे व्हेंटिलेटर. लावलं. 11:15च्या दरम्यान रिझल्ट लागला. जसा रिझल्ट लागला तसा ICUमध्ये जाऊन वडिलांना सांगितलं तर वडील खुश झाले. पण व्हेंटिलेटरच्या त्या मशीनमधून आवाज यायला लागला. डॉक्टरांनी बाजूला केलं मला. म्हणे काय सांगितलंस म्हणे तू वडिलांना. मी म्हटलं असं असं सांगितलं. 10 ते 15 मिनिटामध्ये व्हेंटिलेटर बंद केलं. संध्याकाळी 4 वाजता वडिलांना ICUमधून बाहेर आणलं. वडील ठणठणीत बरे झाले, पण वडिलांना शेवटी निमोनिया झाला. त्याच्यामुळं माझ्या रिझल्ट लागल्याच्या 15 दिवसानंतर वडील ऑफ झाले. घरी फक्त आईला आणि वडिलांनाच माहिती होतं की मी लागली आहे म्हणून. कोणालाच सांगितलं नाही, कारण मेडिकल बाकी होतं. वडिलांचा 3रा झाला. त्या दिवशी रात्री घरात भांडण झाले की कुठं चाललीस म्हणून. भाऊ म्हणला, एवढं तुझ्याबरोबर झालं, एवढं वडील गेले सोडून, तू अजून पण बाहेरच चालली का. आई म्हणते माझ्या लेकीला एवढ्या वेळेला जाऊ दे, ती कुठंतरी चालली, जाऊ दे तिला. आईने पण सांगितलं नाही. 5 मेला पूर्ण मेडिकल झालं. सगळे जेवढे नातेवाईक आले होते तेवढ्यांना सांगितलं की मी मेडिकलसाठी गेले होते, लागले. मग तिथपर्यंत ठीक होतं. जॉईनिंग वगैरे झालं. जास्त दिवस आई पण नाही राहिली माझ्यासोबत. 8 महिन्यातच आईने पण जगाचा निरोप घेतला. त्याच्यानंतर मग माझी ड्युटी आणि मी एकटीच झाले. आता मी आहे आता सोनवणे सरांची साथ, आई वडील बनून आता तेच आहेत माझ्या मागं. एवढा खरतर प्रवास मी केला.